उपदेश करतात नवे नवे. तर ऐका ना, एक गोड गोष्ट मी तुम्हाला सांगते. एकदा 2 माणसांना जगद्गुरु तुकोबांकडे गेली. त्यातला एक होता जगद्गुरु तुकोबाला सहाय्य करणारा आणि दुसरा होता विरोधक. म्हणजे एक होता मतदान करणारा. असं कळतं लोक. सहाय्यक आणि विरोधक ते कळलं नाही त्यांना. मतदान करणं म्हणलं की लगेच कळालं आहे की नाही. हा पण तुम्हाला गड्याची शपथ घेऊन सांगते, ते काही 500 रुपयावरचं मतदान नव्हतं बरं का. ते रोखठोक मतदान होतं, म्हणजे मनातलं मतदान. ऐका, मी तुम्हाला सांगू, आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान वाचतो ना, त्या संविधानामध्ये गोड वाक्य आहे पहा. तुमच्या कधी वाचनात आलं तर, आपल्या पोटचं लेकरू, ऐकता ना, आपल्या पोटचं लेकरू म्हणजे आपल्या पोटची मुलगी आपल्यासाठी जेवढी पवित्र असते तेवढंच पवित्र आपलं मतदान असावं. हे मी सांगत नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तेवढं पवित्र आपलं मतदान असावं. पण चला, हल्लीच्या काळामध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. विशाल महाराज खोले, मला असं वाटतं लहानातल्या लहान लेकरापासून तर उद्या मरणारे, असं मरणारे कोणी, मला माझ्या सांगण्याचा भाव ऐका. म्हणजे वय फार म्हाताऱ्यातलं म्हातारं, अशा सगळ्यांना आमचे विकास महाराज खोले, सगळ्यांना विशाल महाराज खोले सगळ्यांना माहित आहेत. तर आमच्या बाबांच्या मुखातलं एक वाक्य, पहिल्या काळामध्ये काळानुसार कसे शिष्टाचार बदलतात याच्यावरती बाबा गोड सांगत असतात पहा, की पहिल्या काळामध्ये रेडिओवरती गाणे वाजायचे. मग ते गाणे कुठले असायचे ऐका. चल र राजा चल र सरजा, बिगी बिगी डौला डौलान, गाव मोठावरचं गाणं. चल र राजा चल र राजा चल र सरजा, बिगी बिगी डौला डौलान, गाव मोठावरचं ऐका बरं. मग भजनी माणसं झाल्याच्या नंतर मग माणसं म्हणायला लागली, भैया गाडीवाला, भैया गाडीवाला, गाडी धीरे हा करी, गाडी धीरे 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 हा करी, गाडी तेरी रंग बिरंगी, बैठनी वाला लाल रे, गाडी तेरी रंग बिरंगी, बैठनी वाला लाल रे, हकने वाला छेल छबीला, हकने वाला छेल छबीला, बेल तेरे लगान रे, भैया गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला, गाड़ी धीरे हाँ करे, गाड़ी धीरे 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 हाँ करे. पहिल्या काळामध्ये रेडिओवरती बैलगाड्याचे वगैरे गाणे वाजायचे. आता बैलगाडा एकाच ताईंकडे शिल्लक. त्या ताई लक्षात आल्या असतील तुमच्या, नाही आल्या? हा. ज्याला लक्षात आलं नाही ते असं चिंतित होतं, पण दुसऱ्यानं कानात सांगितलं, अरे त्या असं ऐकताय ना. मला काही त्यांचा विरोध करायचा नाही बरं का, आपल्याला काय देणं घेणं नाही आहे. पण चला ऐका, आणि मी सांगत नसते, आमचे विशाल बाबा सांगत असत म्हणून तुम्हाला सांगितलं. काळाच्या वियोगानं माणसं बदलत असतात, सगळ्या गोष्टी बदलतात, काळानुसार सगळ्या गोष्टी बदलतात. पण एक सांगू तुम्हाला, सगळं बदललं. भाव बदलले, पैसे भाव म्हणजे ते भाव नाही, 2 भाऊ असतात ना, ते भाऊ नाही, ते पहिल्यापासून तसेच आहेत. हा, ते भाऊ नाही. भाऊ म्हणजे
कापसाचा भाऊ 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 नाही भाव होतं असं आहे की नाही. ऐकताय ना, भाव बदलले, सगळ्या गोष्टी बदलल्या, किंमत बदलली, सगळ्या गोष्टी बदलल्या. पण ऐका, एक गोष्ट कधी बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही. त्याचं नाव म्हणजे माणूस. माणसं त्या काळातही तशीच होती आणि आताही. आमची जुनी माणसं म्हणतात, ताई काय सांगावं तुम्हाला, पहिल्या काळातली फार माणसं चांगली होती. मग मला कधी कधी त्या बाबांना प्रश्न विचारावासा वाटतो, बाबा जर त्या काळातली माणसं चांगली होती तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा का बुडवला? त्या काळातली माणसं जर चांगली होती तर माझ्या ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये शेण का टाकलं? त्या काळातली माणसं चांगली होती तर माझ्या तुकोबारायांना मंदिरामध्ये का प्रवेश दिला नाही? त्या काळातली माणसं जर चांगली होती, असे भरपूर उदाहरणं देता येतील तुम्हाला. माझ्या कान्होपात्राला किती त्रास दिला ऐका, भरपूर. म्हणून माणूस पहिलाही बदलला नव्हता, आताही बदललेला नाहीये आणि इथून पुढेही बदलणार नाहीये. पण मत माणसाचं एक निष्ठ असावं. अशी दोन माणसं म्हणजे मतदान करणारी माणसं. एक म्हणायचं मी तुकोबारायांना मतदान करतो. का करतो मतदान? अरे जगासाठी किती करतात. दुसरा म्हणायचा मी अजिबात मतदान करत नाही. आता मात्र दोघे जण तुरु चालत जगद्गुरु तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांकडे गेल्याच्या नंतर पहिला म्हणला, तुकोबाराया रामकृष्णारी. रामकृष्णारी म्हणे बसा. बसले दोघे जण. आता मात्र दोघांमध्ये बैठक चालू झाली. बर, जगद्गुरु तुकोबाराय ऐका. हा म्हणे बोला ना. तुकोबाराया, हा तुम्हाला मतदान करतो, पण हा पठ्या असा आहे, मी तुम्हाला मतदान करत नाही. तुकोबाराय म्हणले नको करू. मग नाही समजलं, अवघड झालं. मग आता ऐकताय ना, बऱ्याचदा असं होतं की कीर्तन घेतानाही माणसं गफलत करतात बरं का. पण कधी कधी असं वाटतं गफलत करतात की मुद्दाम करतात हेही माणसाला कळत नाही. कॉल करतात आणि कॉल केल्याच्या नंतर मग ताई अमुक अमुक तारीख आहे, बर अमुक अमुक वार आहे, बर अमुक अमुक तिथी आहे, बर अमुक अमुक गाव आहे, बर ताई तुमची तारीख घ्यायची होती, बर मग ताई तुमचं बजेट किती? मग आम्ही सांगतो अंतरावरती अवलंबून वगैरे वगैरे वगैरे. मग त्यांना ते थोडं जास्त वाटलं किंवा ते असतं कमी पण त्यांना वाटतं जास्त. बरं झालं लवकर समजलं बरं का. चला ऐका, ऐकताय ना तुम्ही. ओ याचा अर्थ तुम्ही फुल रेंज मध्ये आहात. आता काही मी तुमची रेंज जाऊ देत नाही, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. चला ऐका. हा मग एकदा काही त्यांना ते जास्त वाटलं बाबा, बरं ते मानधन जास्त वाटलं की मग गंमत अशी होते. बाजूला बसलेला असतो तो काय म्हणतो, नाही काही ते तेवढ्यात. त्याचा बाप बाणशिवरा कसं करायचं आता, अणू घेऊ का मी? ही माणसं म्हणली तर असं काही आहे का इथं? नाही नाही, तुमचं गाव चांगलं आहे तसं. किती सोबती होतात तुमच्या गावामध्ये? 11. पहा 11 सोबते आणि 11 सप्त्यामध्ये 8 कीर्तन. ठेवता कुठं एवढं ज्ञान तुम्ही? आमच्या गावात वर्षाला एकच होतो, त्याला बी लोक खातात होतात. मला वाटतं ऐका, हा जो नियम आहे ना 7 ते 9 एकदम ओके. बरं शेवटी का होणं माणसं, आणि खरं ज्ञान शेवटीच असतं. अभंगाचा भावार्थ तर शेवटीच असतो ना. पुरणाच्या पोळीचा सगळा स्वयंपाक स्त्रीला नाही आला तरी चालेल, फक्त पुरणाची पोळी लाटता आली पाहिजे. नाही तर सगळा स्वयंपाक चांगला करायचा आणि पुरणाची पोळी फुटली. तसं सप्त्याचं सुद्धा कीर्तनाचंही तसंच असतं आहे की नाही. म्हणजे सुरुवातीचा थोडं चलबिचल होती, 19-20 होतं, आपण शेवटचं लक्षात आलं की मग म्हणायचं पुंडली कवर. आताच म्हणू नका, शेवट बाकी आणखीन आपलं आहे की नाही. चला ऐका. जगद्गुरु तुकोबाराय ते 2 व्यक्ती म्हणले, तुकोबाराय मी तुम्हाला मत करतो, मी तुम्हाला मत करत नाही. तुकोबाराय म्हणले, राजा माझी विनंती आहे तुला, मला फक्त एक कारण सांग. कुठलं कारण तुकोबाराया? मला फक्त एक कारण सांग, ज्या कारणामुळे तू मला मत करतोस. मला अंदाज आला होता की तुमच्या मनात असं आलं होतं, तुम्हाला असं वाटलं होतं ना की तुकोबाराय जो मत करत नाही त्याला विचारताय. नाही मला नाही वाटत तुमची बुद्धी एवढी परिपक्व आहे म्हणून.
भल्या भल्याची बुद्धी पिचल पिचल होते हो. तुम्ही तो दृष्टांत ऐकलाय का? पंचकर्णामध्ये फार गोड दृष्टांत आहे. 10वीला मूल असतं, मुलांना आईकडं जी बाईक असते ना, गाडीचा हट्ट केला. आई म्हणली राजा 2 वर्ष थांब, 12वी पास हो, तुला गाडी देते. पाहता पाहता 2 वर्ष निघून गेली. 12वी पास मुलगा झाला आणि आता मात्र 12वी पास झाला. मुलांना हट्ट केला, आई 2 वर्षापूर्वी तू मला म्हणली होती 12वी पास झाल्याच्या नंतर मी तुला गाडी घेते. आता मात्र तुझं वचन पाळण्याची वेळ आलेली आहे. आई पाळणार ना तू तुझं वचन? आईनं सांगावं राजा, ठीक आहे पाळते मी माझं वचन. आईनं वडिलांकडे जावं आणि वडिलांकडे गेल्याच्या नंतर ते वडिलांना समजून सांगावं, ही जे आहे ते त्याच्याकरिताच आहे, अमुक तमुक. आता मात्र मुलानं म्हणावं, आई माझी इच्छा आहे माझ्या पहिल्या गाडीवरती, आणि मी पहिल्यांदा गाडी चालवणार आहे. काय कर, माझी इच्छा आहे की माझ्या गाडीवरती, बोला कळतंय ना, माझ्या गाडीवरती तूच बसावं. ही काय आहे, माझी इच्छा आहे. जेव्हा मुलांना अशी इच्छा प्रकट केली, आईनं होकार दिला. आईनं चांगली साडी घातली, निघाली शोरूमला. कुठल्या शोरूमला जायचं? जवळ कोणचं गाव आहे? नेवासा. बरं, नेवासाला गेला. गाडी कोणची घ्यायची? स्प्लेंडर. अरे वा, बरेच नाव. तू ते गाणं ऐक. अरे अरे अरे, मला कळलंच नाही, ते माझ्या लक्षातच आलं नाही. त्यानं स्प्लेंडर का म्हणलं, त्यानं ते गाणं ऐकलेलं आहे वाटतंय. इथं गाणं मी म्हणणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. चला ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. आता मात्र स्प्लेंडर गाडी घ्यायची ठरलेली आहे. आता मात्र गाडीची बुकिंग झालेली आहे, कागदावरती सही झालेली आहे, कॅश पैसे त्या माणसाला दिलेले आहेत. आणि आता मात्र ती स्प्लेंडर हातामध्ये मुलानं धरलेली. आई बस म्हणे पाठीमागे. आई बसली. आता मात्र लेकराला, तो मुलगा पहिल्यांदा गाडी हाणत होता. पहिल्यांदा गाडी हाणण्याचा आनंद इतका होता, त्या आनंदाच्या भरामध्ये आपण काय करतोय कळालं नाही. गाडी एवढ्या स्पीडमध्ये त्याने घेतली होती, 120 स्पीडमध्ये त्याची गाडी होती. मागे आई होती. आईनं पदर स्वतःच्या कमरेला खोचला आणि बाळाला समजावून सांगू लागली, बाळा थांब, एवढ्या स्पीडनं गाडी चालवू नको. राजा ही गाडी तुझीच आहे, आयुष्यभर तूच चालवणार आहेस. थांब राजा थांब. मुलगा ऐकायला तयार नाही. आता मात्र पुढून ट्रक आली आणि याला म्हणतात दुर्बुद्धी ते मना, कदा नको जे नारायणा. पुढून ट्रक आली, ट्रक इकून गेली, गाडी इकून गेली. ऐकताय ना, याला म्हणतात दुर्बुद्धी. आपण लगे यांनी मनामध्ये म्हणजे ऍक्सिडेंट झाला नाही, हे दोघ जण ऐका, याला आपली बुद्धी म्हणतात. तशी आता सुद्धा असं बऱ्याच ज्यांच्या मनामध्ये असा एक गैरसमज झाला होता, म्हणून हे उदाहरण दिलं. बरं माझ्याकडे लक्ष द्या. आता ऐका, जो मत देत नव्हता जगद्गुरु तुकोबरे त्याच्याकडे गेलेच नाही. पण जो मत देत होता ना, याला करुणा म्हणतात. करुणा जी मनामध्ये आहे ना संतांच्या, ती करुणा किती गोडे पहा. आणि जगद्गुरु तुकोबरे जो मत देतो ना त्याच्याकडे गेले. म्हणे राजा फक्त एक कारण सांग ज्याच्यामुळे तुम्हाला मत करतो. ओ तुकोबरा आहे, त्याला काय बोलता, या पठ्ठ्याला बोला. म्हणे बाबा तू थोडं थांब ना, थांब म्हणे तू थोडं. याला बोललो ना की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटतील. बर, त्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तो साधक किती गोड सांगतो तुकोबरायला. पहा तुकोबराया म्हणे किती कठीण अवस्था आहे तुमच्या संसाराची. कदाचित तुम्ही ऐकलेलंही असेल. काय तुकोबरायांचा संसार आहे हो, फार बिकट अवस्था. नव्हतं का तुकोबरायांकडं? सावकारकी होती त्या काळातली तुकोबरायांकडं, पण सगळं दान दिलं. तुकोबराया तुम्ही या जगाला उठवता. किती उठवलं जगद्गुरु तुकोबरायांनी, त्याचं गणित आपण करू शकत नाही. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा धर्माच्या. आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोरली जया परी भाता, चोरली जया परी भाता.
जागवण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराया, या जगाला तुम्ही जागवता, पण मला प्रश्न असा आहे आणि माझं मत तुम्हाला याच्याकरिता आहे की तुम्ही जगाला जागवता पण स्वतःच्या परिवाराकडे लक्ष देत नाही. आणि खरं सांगू तुम्हाला, जगद्गुरु तुकोबारांनी इतका परमार्थ केला किंवा जगासाठी जगद्गुरु तुकोबारा इतके निष्ठुर झाले, इतके निष्ठुर झाले, इतके निष्ठुर झाले. किती निष्ठुर झाले? जगद्गुरु तुकोबारांनी पत्नी आणि मुलं तर सोडलीच हो, पण याच्याही पुढे सांगते, ऐका ना. माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांनी आई वडील सुद्धा सोबडे, नावडे, जनधन, माता पिता या जगाच्या कल्याणाकरिता माझ्या जगद्गुरु तुकोबारा यांनी आई वडील सुद्धा सोडले. म्हणजे संसाराचा कुठलाच विषय स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवला नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, जडो आता संसारू कै शेवट रे. हा, संसार जळो म्हणे. ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी गोड सांगावं. हे प्रमाण माझ्या मुखातून ऐकायला गोड नाही वाटणार आपल्याला, कारण हे प्रमाण आमचे साईल दादा कासार फार गोड म्हणतात. आणि एका प्रमाणामुळे अवघा महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रेम करतोय की नाही. हे जास्त काही सांगत नाही या विषयावरती, पण चला ऐका. संसाराला जाळून टाकलं. मला हा स्वभाव ना तुमचा फार आवडतो. बरं ठीक आहे, मग मला सांग, आता दुसऱ्याकडे गेले म्हणे तुझं मत का नाही माझ्यावर, तेव्हा त्याचं सुद्धा उत्तर फार गोड होता. एवढं उत्तर ऐका आणि जेवायची तयारी करा, कारण वास यायला लागलाय आता. हा, फोडणीचा वास आला की माणसं दम धरत नाहीत. मग भले माझ्या जागेवर इंदोरीकर बाबा का असे ना, हा, कारण त्याच्यात जेवढी ताकद आहे ना तेवढी कशातच नाही, हे की नाही. आणि विशेष म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं नाकात ताकद आहे. त्याच्यापेक्षा ते नसलं तरी चालेल, फक्त वास जरी आला तरी माणसाचं पूर्ण मन तिकडे जातं, की नाही. ऐका, म्हणून जास्त वेळ तुमच्याकडून घेणार नाही, पण माझ्याकडे एक मिनिट फक्त लक्ष द्या. म्हणे का तुझं मत माझ्यावरती नाही, तेव्हा त्याचं सुद्धा उत्तर गोड होतं. तुकोबारा, ऐका, माझं मत तुमचं याच्याकरिता नाहीये. अहो, ज्या जगाकरिता तुम्ही तुमचा प्रपंच सोडला, ज्या जगाकरिता तुम्ही तुमच्या संसाराचा त्याग केला, अहो ते जग तुमचं ऐकतं का? म्हणे बरं, जगाचं ऐकू अथवा न ऐकू, पण जग तुम्हाला त्रास किती देतो, किती त्रास देतो. एका बाईनं यावं आणि उकळतं पाणी तुकोबारांच्या अंगावरती टाकावं. जळे माझी काया लागला वणवा, दावरे केशवा पांडुरंगा, माय बापा देवा धाव. ज्या जगाकरिता तुम्ही अट्टहास करता ते जग तुका आता मात्र गाता बुडव याच्यापर्यंत येऊन टेकलं. मग मला सांगा, या जगाकरिता तुम्ही का टास करता तुकोबारा? याच्यामुळे मला तुमचा धिक्कार आहे म्हणे, मला तुम्ही आवडत नाहीत. पण तुकोबारांनी गोड उत्तर दिलं, ए राजा ऐक. हा, बोला म्हणे तुकोबाराया. राजा, आम्ही कोण आहेत माहिती तुला? म्हणे कोण आहात तुम्ही? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणा भूलिले ऋषी, साच भावे वर्तया जाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. ऐका, आम्ही वैकुंठाचे आहोत. आम्हाला कोण आमच्यावरती प्रेम करतो, कोण आमचा तिरस्कार करतो, याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही. तुकोबाराय, ऐका, ही सगळी उपरती तुम्हाला प्राप्त कशी झाली? तुकोबाराय म्हणतात, सोपं आहे. आम्ही जगाच्या नादी लागलो नाही. मग काय केलं तुम्ही? आम्ही फक्त आपुला तो एक देव करुणी, मला वाटतं इथं घ्यावा म्हणण्यापेक्षा घेतला आपण असं म्हणूयात, हे की नाही. आम्ही फक्त आमचा एक देव मात्र करून घेतला. तुकोबाराया, एक देव तुम्ही स्वतःचा केला आणि त्याच्यामुळे पूर्ण जगाची काळजी मिटली म्हणे. हो, कारण आमची ताकद सामान्य नाही म्हणे. म्हणे किती ताकद आहे. अरे, ज्या काळाला पाहून तुम्ही घाबरता, ऐकताय ना, त्या काळाच्या जगा काय खाय मी माता दिला पाय, माता दिला पाय, मी माता दिला पाय. जगा काय खाय माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, मी माता दिला पाय. जगा काय खाय आम्ही माता
बरे ठीक आहे म्हणे, तुकोबर आहे, आम्हाला फक्त आता एका प्रश्नाचं उत्तर द्या जेणेकरून आम्ही जेवायला रिकामे. बर, तुकोबर या, एवढी मोठी शक्ती तुम्हाला प्राप्त झाली हो. काळावरती विजय मिळवणं म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. कारण येते नाही उरो, आले अवतार, प्रत्येकाला त्या काळ्याच्या जबड्यामध्ये जावं लागलंय. तुकोबर या, पांडव किती भक्त होते, पण त्या पांडवालाही तिथे जावं लागलं. तुकोबर आहे, तुम्ही एवढी शक्ती नेमकी निर्माण कुठून केली? तुकोबर आहे म्हणले सोपं आहे, ऐक, अवघड काहीच नाहीये. हा तुकोबर आहे, अहो सोपं आहे, पण ते सोपं तर साधन सांगा ना आम्हाला. तुकोबर आहे सांगू लागले, राजा फक्त एक देव तुम्ही आपलासा करून घ्या. तुकोबर आहे, तो एक देव सांगा कोणचा तर. मग ऐका, आता प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. आता श्रावण महिना सुरू झालाय, त्याच्यामुळे बेलाच्या झाडाला एकही बेल पान राहणार नाही, है की नाही? श्रावण महिना सुरू झाला की पावसाळ्यात सुद्धा त्या बेलाचं झाड बिचार सुन होऊन जातं, त्याला एकही पान राहत नाही. तेवढी आपली श्रद्धा महादेवावरती. आणि आपलं शास्त्र सांगतं सगळ्यात भोळं दैवत म्हणजे कोण आहे? भगवान भोलेनाथ आहे, हे की नाही? काय आवडतो त्याला? एक गोड गीत आहे, तुमच्या सगळ्यांचा पाठ आहे, म्हणा बरं जरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा. भूक लागली हो, आता काय करते, है की नाही? एकदम साधी आवड आहे. भगवान भोलेनाथाला वाहण्याकरिता बाजारात जाऊन काही विशेष गोष्टी आणण्याची गरज नाही, शेतामध्ये सगळ्या गोष्टी भेटून जातात, धोत्र्याचे फुलं असतील, अनेक गोष्टी, आहे की नाही? मग भगवान भोलेनाथ आवडत असेल ना, तर कधीतरी कुठे जावं माणसानं? बद्रीनाथ केदारनाथला जावं. भगवान भोलेनाथ आवडत असतील तर मग ताई पप्याच्या महिला सोडून, समजलं ना? हा, घरच्यांना सोडून काय आम्ही जाऊ शकत नाही, मग घरच्यांना घेऊन जा. तिकीट एका माणसाला 13-14 हजार लागतात. यांना न्यायचं म्हणल्यावर डबल खर्च येतो. मग ऐका, एवढ्या लांब जायची गरज नाही. गावामध्ये भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल ना, श्रद्धेनं त्या मंदिरात जा, देवाला प्रार्थना करा, देवा तुझा केदारनाथ मला पाहायची फार इच्छा आहे रे, पण माझ्याकडे पैसा नाहीये. काही माणसांकडे पैसा असतो तर वेळ नसतो, काही माणसांकडे वेळ असतो तो पैसा नसतो. देवा वेळही नाही आणि पैसाही नाहीये, मग काय करू मी? अशी प्रार्थना तुम्ही जेव्हा देवाला करणार ना, तेव्हा गड्याची शपथ घेऊन सांगते, निष्ठा जर शुद्ध असेल तर त्याच रात्री जेव्हा तुम्ही झोपणार ना, त्याच रात्री स्वप्नात केदारनाथ आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद भगवान भोलेनाथाची, एवढं बोलणं दैवत आहे. काहीच देऊ नका. मागे एक वाक्य आलं होतं, एक लोटा जल समस्या का हल होतही सुद्धा बरं का. पण मी कायम सांगत असते, अगर अंतकरण में श्रद्धा है तो भारत का कंकर कंकर भी शंकर है, मगर अगर अंतकरण में श्रद्धा न है तो कभी कभी शंकर भी हमारे लिए कंकर है. मी कायम सांगत असते, गावातली भांडकुदळबाई जर तांब्या घेऊन गेली ना महादेवाकडे, भानशिवऱ्यातली सोडून बरं का, हा अण्णा, गावातली भांडकुदळबाई पहाटच उठती आणि शेजारणीच्या झाडाची फुलं चोरती आणि महादेवाला सांगते, देवा मी तुझ्यासाठी घेऊन आले. तो म्हणतो तिकडच फेकून दे, कारण चोरीचे आहेत ना. ऐका, मनामध्ये श्रद्धा नसेल आणि आपण जर पाणी घेऊन गेलोत ना, तर देव सुद्धा म्हणतो 2 मिनिटं आपण आपल्या पिंडीतून जीव काढावा, कोपऱ्यात कुठं तरी नेऊन ठेवा, ही बलामत गेल्यावर आपण त्याच्यामध्ये जाऊन बसूया, है की नाही? देवाना असं म्हणावं, एवढं तरी वाईट माणसाचं कर्म नसावं, नाही का? ऐका, महादेव आवडत असतील तर कधीही तरी त्याच्या दर्शनाला जावं माणसानं. ऐका, एखादीला महादेव आवडत नाही, मग एखादीला कृष्ण आवडतो. मग कृष्ण जर आवडत असेल तर कधीतरी जावं वृंदावनला. नसेल कृष्ण आवडत, राम आवडत असतील तर कधीतरी जावं अयोध्येला. नसेल राम आवडत, श्याम आवडत असेल, श्याम माहितीत ना तुम्हाला? कोणचे श्याम? श्याम म्हणजे गावातले श्याम नाही, ते हसायला लागले माझ्या तोंडाकडे बघून, ते श्याम नाही. ऐका,
पुढे जावं माणसानं. आणि याच्याही पुढे आणखीन एक देव आहे बरं का, जवळच आहे तुमच्या, पाथर्डी तालुक्यातच येतो मला वाटते. सांगूच का? दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, दादा गुरु मच्छिंद्रनाथ त्या गर्भगिरी पर्वतात, त्यांची भाषा हे लईच निराळी, त्यांची भाषा हे लईच निराळी. ही बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली न बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. भक्ताच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचं ठाण है ते सावरगाव. ऐकताते माननाते ऐकताते मानव, भक्तांच्या मनामध्ये रुजला भक्तिभाव, मच्छिंद्रनाथांचं ठाण है ते सावरगाव. तरी वाजवितो चिंताची, झलक चढवितो मनाची, त्यांच्या कृपेची आहे साबुली, त्यांच्या कृपेची आहे साबुली. हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली, बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली. ऐका, पण अशी मान्यता आहे, नाथपंथ हा फार मोठा पंथ आहे. आणि त्याच्यातलं एक वाक्य मी तुम्हाला सांगते. नाथपंथातलं एक वाक्य आहे, ऐका. आम्ही आमच्या अंगाला राख लावलेली आहे. या राखेकडे जर तुम्ही वाईट दृष्टीनं पाहिलं तर तुमच्या आयुष्याची राख झाल्याशिवाय राहणार नाही. पण याच राखेकडे तुम्ही श्रद्धेनं पाहिलं तर हीच राख तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. याला नाथपंथ म्हणतात. आणि नाथपंथातली आणखीन एक जादू तुम्हाला सांगते. आपले जे बडे बाबा आहेत ना, म्हणजे मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांनी नवनाथांना घडवलं, नवनाथांना दीक्षा दिली, नवनाथ तयार केले या सृष्टीच्या कल्याणाकरिता. पण ऐका, त्या नवनाथामध्ये ख्याती अशी आहे की अगोदर शिष्य आणि नंतर, म्हणून येणारे सगळे भक्त अगोदर कुठे जातात? बोला. कानिपनाथाला. कोण तो कानिपनाथ? ऐका, अशी बैठक न्यारी बसलाय भारी लयच थाटात, हो अशी बैठक न्यारी बसलाय भारी लयच थाटात, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. देवा मडीचा मडीचा कानिपनाथ, देवा मडीचा मडीचा कानिपनाथ. तुम्हाला जो देव आवडतो तो देव साध्य होतो. याला पुरावा काय? अभंगाचं तिसरं चरण, जैसा जैसा केला